हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सम्राट औरंगजेब यांच्या दुश्मनीचा इतिहास आपला सगळ्यांना माहिती आहे। औरंगजेबाचं स्वप्न होतं की अखंड हिंदुस्थानचा बादशाह बनायचं, परंतु अखंड हिंदुस्थानचा बादशाह बनण्यासाठी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आडवं येत होतं आणि हे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य घेण्याचं स्वप्न हा औरंगजेब पाहत होता। परंतु औरंगजेबाला हे स्वराज्य घेताच आलं नाही। औरंगजेबाचा शेवटचा काळ हे स्वराज्य घेण्यासाठी गेला आणि स्वराज्य घेता घेता तो या महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेला, म्हणजे स्वराज्य त्याला घेताच आलं नाही। छत्रपती शिवरायानंतर छत्रपती शंभूराजांनी या स्वराज्याचं रक्षण केलं शेवटच्या श्वासापर्यंत। परंतु मित्रांनो, 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते। औरंगजेबानं आग्र्याला बोलवलं होतं भेटायला, आणि त्यावेळी आग्र्यामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना या मुघल दरबारामध्ये औरंगजेबानं मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती। आणि त्याच वेळी एका स्त्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी प्राण वाचवले होते, आणि ती स्त्री दुसरी तिसरी कोण नव्हती तर या औरंगजेबाची बहीण होती। तिचं नाव जहां आरा बेगम, आणि तिच्या शिफारशीनं छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी थांबवली गेली होती, आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचे प्राण वाचले। काय आहे तो प्रसंग, आणि तो प्रसंग पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर मित्रांनो, हे स्वराज्य घेण्यासाठी औरंगजेब छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी दिल्लीवरून अनेक सरदार पाठवत होता। छत्रपती शिवाजी महाराज त्या सरदाराला हरवत होते, आणि अशाच वेळी मिर्झा राजे जयसिंग राजपूत या राजपुताला पाठवलं। सैन्य भरपूर होतं, त्यावेळी महाराजांना त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली। तो म्हणजे पुरंदरचा तह झाला मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवरायांच्यामध्ये। या तहामध्ये छत्रपती शिवरायांचे अनेक किल्ले घेण्यात आले। ही जी बातमी मिर्झा राजानं औरंगजेबाला सांगितली की छत्रपती शिवराय शरण आलेत म्हणून, आणि त्यावेळी औरंगजेबानं पत्र पाठवलं मिर्झा राजाला की शिवाजीला आग्र्याला भेटायला बोलव मला, आणि शिवाजीच्या बरोबर त्याच्या मुलाला सुद्धा घेऊन ये असं सांगितलं। त्यावेळेला औरंगजेबाने युवराज संभाजीराजांचं वय फक्त 9 वर्षाचं होतं। मिर्झा राजानं छत्रपती शिवरायांना हे सगळं सांगितलं। छत्रपती शिवराय या पापी औरंग्याला ओळखत होतं, त्यामुळं छत्रपती शिवराय नको म्हणत होते जाण्यासाठी आग्र्याला। परंतु त्या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग हा राजपूत होता, पण प्रामाणिक होता। छत्रपती शिवरायांना सांगितलं, तुम्ही आग्र्याला अवश्य जा, तुमच्या संपूर्ण सुरक्षेची जिम्मेदारी मी घेतो। माझा मुलगा त्या ठिकाणी कुंवर रामसिंग आहे, तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाही, अशी जिम्मेदारी त्या ठिकाणी मिर्झा राजांनी घेतली। त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज, बाळराज शंभूराज आणि काही निवडक मावळं पराक्रमी महाराजांनी आपल्याबरोबर घेतले, आणि महाराज 11 मेला दिल्लीला पोहोचले। 11 मे 1666 तो दिवस दिल्लीच्या जवळ गेले, आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो 12 मेची तारीख होती। 12 मे औरंगजेबाचा जन्मदिवस। दिल्लीमध्ये त्या ठिकाणी सगळी पाहुण्यांची रेलचेल होती। मोठमोठे राजे, मोठमोठे सरदार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आलेले होते। परंतु 11 मेला छत्रपती शिवरायांच्या त्या ठिकाणी सन्मान करण्यासाठी 2च माणसं आली, रामसिंग आणि त्याच्याबरोबर एक माणूस होता। छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी राग आला, आणि त्या ठिकाणी रामसिंगाने ही बातमी औरंगजेबाला पोहोचवली की शिवाजी महाराज त्या ठिकाणी आलेत। दुसऱ्या दिवशी रामसिंगाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे दरबारात आले औरंगजेबाचे। औरंगजेबाचा दरबार असा होता दरबार की उंच आवाजात कुणी बोलायचं नाही, वर डोळे करून त्याच्याकडे पाहावयाचं नाही, आणि जाताना माघारी औरंगजेबाला पाड दाखवायची नाही, असा हा औरंगजेबाचा दरबार। मोठमोठे राजे आलेले होते, आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना 5000च्या मनसबदाराची जी लाईन होती त्याच्यामध्ये महाराजांना त्या ठिकाणी उभं केलं, आणि छत्रपतींच्याही पुढे त्याच्याकडे कुठलाही पराक्रम नाही, ताकद नाही, धैर्य नाही, अशा लोकांना पुढे उभं केलं। म्हणजे जसवंत सिंग याला उभं केलं बघा। महाराजांना त्या ठिकाणी राग आला।
छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी अपमान केला. छत्रपती शिवराय त्या ठिकाणी मोठमोठ्याने दरबारात बोलत होते की हा आमचा अपमान आहे. रामसिंग महाराजांना समजवण्याचा प्रयत्न करत होता, कारण रामसिंगला माहित होतं की औरंगजेब फार क्रूर आहे. आग्र्याला विचार करा, एवढ्या औरंगजेबाच्या दरबारात गर्जना केली छत्रपती शिवरायांनी की आम्ही मृत्यू पत्करू परंतु अपमान सहन करणार नाही. असा हा दख्खनचा वाघ राजा आपला ओरडला, त्या ठिकाणी गरजला. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी म्हणाले की आमचा हा विश्वासघात तुम्ही केलाय. आणि त्या ठिकाणी औरंगजेबानं दिलेलं एक ताट होतं, नजराणा होता. म्हणजे तो नजराणा छत्रपती शिवरायांनी जोरात त्याला हात मारला आणि उंच आकाशात ओढून फेकून दिला. औरंगजेबानं डोळे उठून पाहिलं, संपूर्ण दरबार शांत होता. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे औरंगजेबाकडे पाठ करून ताहट मानेनं हा दख्खनचा राजा छत्रपती शिवराय आपल्याला निघून गेले दरबारातून. दरबार पाहत होता की कोण आहे हा राजा, एवढा पराक्रमी, एवढा शूर, एवढा धाडसी, औरंगजेबाच्या दरबारात एवढं बोलतोय. आणि महाराज त्या ठिकाणी निघून आले. आणि मित्रांनो, या ठिकाणची जी भेट होती छत्रपती शिवराय आणि औरंगजेब, ही शेवटची भेट होती, परत कधीही भेट झाली नाही. दुसऱ्या दिवशी रामसिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांना त्या ठिकाणी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला की महाराज तुम्ही फार मोठी चूक केली दरबारात, आपण औरंगजेबाकडे जाऊ, परत बादशाहकडे त्याला माफी मागू. परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज परत औरंगजेबाच्या दरबारात जायला तयार नव्हते. भरपूर विनवण्या केला रामसिंगने. आणि त्याच वेळी संपूर्ण दरबारामध्ये चर्चा झाली छत्रपती शिवरायांची की बादशाचा अपमान केलाय. आणि हे बादशाहनं सगळं पाहिलं होतं, ऐकलं होतं. आणि त्याचमुळं या औरंग्यानं त्याचे जे मंत्री होते विश्वासू, या मंत्र्यांची एक बैठक त्या ठिकाणी बोलावली की शिवाजीला शिक्षा काय करावी यासाठी सल्लामसलत चाललं होतं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आलेल्या सगळ्या मंत्र्यांनी, औरंगजेबाच्या विश्वासू मंत्र्यांनी औरंगजेबाला सल्ला दिला की या शिवाजीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या कालच्या चुकीबद्दल. आणि औरंगजेबानं सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलं. आता ही जी बातमी आहे ती कुंवर रामसिंगला समजलं. रामसिंग धावत लगेच गेला आणि जे औरंगजेबाचे विश्वासू सरदार होते त्यांना सांगितलं की शिवाजी महाराज माझ्या वडिलांच्या विश्वासानं या ठिकाणी आग्र्यात आल्यात. वडिलांनी विश्वास दिलाय त्यांना सुरक्षेचा आणि ती जिम्मेदारी माझ्याकडे दिली. शिवरायांना मारण्याच्या अगोदर या रामसिंगचे तुकडे तुम्हाला करावे लागतील आणि मग शिवरायांना तुम्ही मारा. परंतु हे जे सगळं बोलणे ते औरंगजेबाच्या मंत्र्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि औरंगजेबानं सुद्धा ऐकलं नाही. परंतु त्या ठिकाणी औरंगजेबाची बहीण उभी होती, जहाआरा बेगम. या औरंगजेबाच्या बहिणीनं सांगितलं औरंगजेबाला की जहापणा, शिवरायांना मृत्यूदंड देण्याच्या आधी तुम्ही दख्खनला मिर्झा राजाला एक पत्र पाठवा की शिवरायांच्या बरोबर तुमचं काय बोलणं झाले. आणि जोपर्यंत त्या पत्राचं उत्तर येत नाही तोपर्यंत शिवाजी राजाला मृत्यूदंडाची शिक्षा तुम्ही देऊ नका. आणि आपल्या बहिणीचं बोलणं या औरंगजेबानं त्या ठिकाणी ऐकलं आणि त्यानं रामसिंगला सांगितलं की जोपर्यंत मिर्झा राजाचं उत्तर येत नाही तोपर्यंत मी शिवाजीला मृत्यूदंडाची शिक्षा देत नाही. आणि त्यावेळी या औरंगजेबानं रामसिंगाला सांगितलं की शिवरायांना घेऊन जा राजा विठ्ठलदास याच्या हवेलीत आणि कडक पायऱ्यामध्ये त्या ठिकाणी कैद करा, नजर कैदेत ठेवा. छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी नजर कैद झाली. शिवरायांनी ओळखलं की आपली फसवणूक झाली या ठिकाणी आग्र्याला येऊन आणि इथून सुटण्यासाठी प्रयत्न छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी चालू केले. नंतर औरंगजेबाला एक पत्र लिहिलं की माझे सगळे किल्ले मी तुम्हाला द्यायला तयार आहे, मोठी रक्कम द्यायला तयार आहे, परंतु मला इथून सोडा. अहो तो महापापी औरंगजेब तो छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी सोडायलाच तयार नव्हता. हे महाराजांनी सुद्धा ओळखलं नंतर. आणि नंतर 16 जून 66 शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं त्या ठिकाणी परत बादशाला की आम्ही फकीर बनून बनारसमध्ये राहतो, परंतु मला इथून बाहेर सोडा. हे पत्र वाचून हा औरंगजेब हसू लागला आणि म्हणाला बनू द्या शिवाजीला फकीर आणि फकीर बनून प्रयागच्या किल्ल्यात पाठवा. त्या ठिकाणी बहादूर खान शिवाजीची चांगली खातर जमा करेल. हे औरंग्यानं त्या ठिकाणी ठरवलं होतं. एवढंच नाही तर या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना कंदाहारला सुद्धा पाठवण्याचा विचार केला होता. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की औरंगजेब आपला काय सोडणार नाही, म्हणून त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखली. त्या ठिकाणी शिवाजीराजे आजारी पडले आणि त्यांनी बादशाहला सांगितलं पत्र पाठवून की आमचं काय खरं नाही, आता इथं आम्ही आजारी आहोत,
आम्हाला दानधर्म करावासा वाटतोय त्याची परवानगी द्या. मोठमोठे मिठाईचे पेटारे भरून येत होते. राजांचा हात त्या पेटाऱ्याला लावला, ते पेटारे बाहेर जात आणि गोरगरिबांना वाटत, मंदिरातून फकीरांना ते वाटत होते. असा दररोजचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला होता. आणि एके दिवशी महाराजांनी आपला चुलत भाऊ हिरोजी फर्जन महाराजांसारखा दिसत होता, त्याला आपल्या जागेवरती झोपवलं, हातातलं कडं दिलं, अंगावर घेऊन त्या ठिकाणी झोपला. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचं आपलं धाकलं धनी शंभूराज पेटाऱ्यातून बाहेर पडले. नंतरचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शंभूराजांना त्या ठिकाणी एका विश्वासूकडं ठेवण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात औरंगजेबाच्या तावडीतून निष्ठून आले. तर मित्रांनो, विचार करा, औरंगजेब हा एवढा पापी होता, त्यानं मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी दिली होती. परंतु केवळ औरंगजेबाची जी बहीण होती जहारा बेगम, या बहिणीला औरंगजेबाच्या छत्रपती शिवाजी महाराज आवडत होते. त्यांचं धाडस, त्यांचा पराक्रम, त्यांचा प्रामाणिकपणा हा सगळा आवडत होता या बहिणीला. म्हणून त्या ठिकाणी या औरंगजेबाच्या बहिणीनं छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र सुद्धा लिहिलं होतं प्रेमाचं. परंतु छत्रपती शिवराय आपले परश्री माते समान मानणारा आपला राजा एकमेव, राजाने ते पत्र धुडकावून लावलं होतं. परंतु त्या ठिकाणी या औरंगजेबाच्या बहिणीनं तरीसुद्धा छत्रपती शिवरायांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी ही शिक्षा थांबवली होती. म्हणून तर महाराज स्वराज्यात सुखरूप आले. मित्रांनो, ही माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा. इतिहास आपण ऐकला तरच आपल्याला समजेल, महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा आपल्याला समजतील. आणि महाराजांचे हे विचार आहे, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांचे विचार आपल्याला जीवन जगण्यासाठी नक्की उपयोगी पडतील बघा. कारण महाराज होते म्हणून तर आपण आज हिंदू आहोत, यात अजिबात शंका नाही. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.